नमस्कार विद्यार्थी आणि पालकवर्ग. 11वीच्या ॲडमिशनच्या प्रवेशासाठी काळजी सर्वच पालकांना असते. पण त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट कोणते, ऐन वेळेला होणारी धावपळ ही जर टाळायची असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. बघून घ्या जरा व्यवस्थित. पहिलं म्हणजे FYGC ॲडमिशनसाठी वेबसाईट जे आहे ऑनलाईन तुम्हाला ॲडमिशन करायचं असतं. FYGCadmission.in. त्याच्यानंतर तुम्हाला डिव्हिजनल बोर्डनुसार तुमचं ॲडमिशन होऊन जातं. FYGCadmission.in. ओके. त्यासाठी लागणारे काही डॉक्युमेंट आहेत बघा. हे पहिले 5 जे आहेत ते कंपल्सरी डॉक्युमेंट्स आहेत. 10वी पासचा रिझल्ट पाहिजे तुमच्याकडे, लिव्हिंग सर्टिफिकेट पाहिजे, आधार कार्ड ते पण तुमचं अपडेटेडच पाहिजे, ईमेल ID, मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटो, ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 पार्ट 2 ची प्रिंट. आता हे ॲप्लिकेशन पार्ट 1 पार्ट 2 काय, ह्या वेबसाईटवर जर तुम्ही फॉर्म भरणार ना त्याची प्रिंट आहे, वेगळं काही नाही आहे ते. ठीक आहे. प्लस जर कास्ट असेल कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला काय पाहिजे, नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट. हे जसं की OBC वगैरे कासाठी लागणारं नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट. इन्कम सर्टिफिकेट एक सोबत ठेवा. आणि जर समजा तुम्ही EWS मध्ये रजिस्टर केलं तर EWS सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे. ह्याच्या व्यतिरिक्त हे काही ऑप्शनल डॉक्युमेंट आहेत. जर समजा तुम्ही अदर स्टेट बोर्डमधून येत आहे किंवा CBSE बोर्डमधून तुम्ही महाराष्ट्र बोर्डला जॉईन करताय तर तुमच्याकडे मायग्रेशन सर्टिफिकेट कंपल्सरी पाहिजे. जर तुमच्याकडे नॅशनल लेवलला कुठलं काय सर्टिफिकेट असेल स्पोर्ट्सचं तर तुम्ही स्पोर्ट्स कोटाद्वारे ॲडमिशन घेण्यासाठी ते सर्टिफिकेट तुमच्यासाठी पाहिजे. गॅप सर्टिफिकेट म्हणजे काय, 10वी झाले पण ॲडमिशन केलेलंच नाही, 3 वर्ष 5 वर्ष गॅप आहे तर काय करायचं, तुमच्याकडे गॅप सर्टिफिकेट तुम्ही एक ॲफिडेविट नोटरी करून घेऊ शकता. लगेच तुमच्या गॅप सर्टिफिकेटद्वारे सुद्धा तुमचं ॲडमिशन लगेच होऊन जातं. डिसेबल जर कोणी हँडिकॅप वगैरे असेल तर डिसेबिलिटी सर्टिफिकेट. पण हे कसं गरज लागली तर हे सगळ्यांसाठी पहिले 5 डॉक्युमेंट हे कास्टनुसार किंवा EWS नुसार लागणारे डॉक्युमेंट आहेत. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.